ही निवडणूक जरी अनेकांना वाटत असेल की बाबा बीजेपी सत्तेत आहे, अनेक बडे बडे नेते या जिल्ह्यात बीजेपीचे आहेत, पालकमंत्री बीजेपीचा आहे, जनता चुत्या नाहीये, जनतेला चुते बनवायचे कामं सोडा, कांद्याची वाट लावली, डिजिटल मीटर तुम्ही प्रत्येक घरोघरी आणून राहिले, खाजगी शाळा तुम्ही वाढवण्याचं काम केलं, तुम्ही झेडपीच्या शाळा बंद पाडल्या, ज्याची राखीतून निर्मिती होती ना ती व्यक्ती कधीच संपत नाही. शून्य असणाऱ्या माणसाला शून्य होण्याची भीती कधीच नसते. आणि ते दोन व्यक्तिमत्व म्हणजे गोविंदांना मोकाटे आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारं नेतृत्व म्हणजे रामेश्वर निमसे. खरं तर ही निवडणूक रामभाऊंच्या हातून बाहेर पडते. आज जरी अनेकांना वाटत असेल की बीजेपीची सत्ता येईल, फडणवीसांना डोळे लागलेत की राहुरीतून आमदार हा बीजेपीचा असेल, पण नाही. सामान्य जनतेने पैशा पाठीमागं पळू नये. मला कुठल्या पक्षाचं देणं घेणं नाही, परंतु सामान्य माणसाच्या पाठीशी मंगेश साबळेसारखं हा केतन येवले नेहमीच खंबीरपणे उभा असेल आणि चांगल्याच व्यक्तीला मी पाठिंबा देण्याचा प्रयत्न करीत राहील. आज विखे कुटुंबाचं उदाहरण घ्या. विठ्ठलराव विखेंचा काळ पहा. विठ्ठलराव विखे, बाळासाहेब विखे, राधाकृष्ण विखे, सुजय विखे, पाचवी पिढी राजकारणात आली. आम्ही मात्र 17च्याच उचलतोय. आणि मग आपले बांडगुळ निलेश लंकेंवरती टीका करतात. पण निलेश लंके सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले नव्हते. स्वतःच कर्तृत्व स्वतः घडवलं. ग्रामपंचायत सदस्य, तो लोकसभेचा खासदार. आज विखेंना पराभव मान्य नाही. का नाही मान्य? कारण राजघराण्यात जन्माला आलेल्या माणसाला कसा पराभव मान्य असेल तुम्ही सांगा. मला विखेंवरती पण टीका करायची नाही, पण मग राधाकृष्ण विखेंनी हा विचार का नाही केला की बाबा केतन येवले सारखा एक सामान्य घरातला माणूस आहे, त्याला लोकसभेचं तिकीट देऊ, पोरासाठीच हा हट्टास का, पोरासाठीच हा संघर्ष का? परंतु शरद पवारांनी तसं केलं का? आईमाई होते राऊरी तालुक्यामध्ये नाही. जो पक्षाशी एकनिष्ठ आहे, ज्यांनी पक्षासाठी खडतर संघर्ष केला, ज्यांनी पक्ष माझा मोठा केला, त्या माणसालाच न्याय दिला गेला. आणि ते व्यक्ती म्हणतो म्हणजे गोविंदांना मोकाटे. रामेश्वर निमसे यांचं सुद्धा नाव त्या ठिकाणी चर्चेत होतं. तुम्हाला सांगतो, जयंत पाटील साहेबांचा रामेश्वर निमसेंना फोन आला की तुम्ही तिकीट घ्या, परंतु नाही. रामभाऊ निमसेंनी सांगितलं, त्यांनी ठरवलं की नाही, माझ्याकडे वेळ आहे, मी तरुण आहे, परंतु नाही, या माणसावरती अन्याय झालाय, गोविंदांना मोकाटेंवरती अन्याय झालाय आणि ही जागा फक्त त्यांच्यासाठी आहे. शी म्हणायला सुद्धा खूप मोठी दानत लागते, ताकद लागते. आज ही जरी पोटनिवडणूक असली, ही राऊरी तालुक्याच्या विकासाची खरी लढाई आहे. आणि त्याच्यामुळं माझं प्रत्येकाला तेच सांगणं आहे की राऊरी पोटनिवडणुकीमध्ये रामभाऊ निमसे यांच्या पाठीशी, गोविंदांना मोकाटे यांच्या पाठीशी आणि या देशाचं धुरंधर नेतृत्व, विकास पुरुष शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या पाठीशी तुम्ही खंबीरपणे उभं राहावं, एवढी माझी अपेक्षा. एवढं बोलतो, या ठिकाणी थांबतो. जय महाराष्ट्र.